ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या ससून हॉस्पिटल प्रशासन आता अलर्ट झाल्याचं दिसतंय। विविध व्याधींवरती उपचारांच्या बहाण्याने ससूनमध्ये ठिय्या देणाऱ्या कैद्यांच्या संदर्भात नवीन आणि कठोर नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे कैद्यांना ससूनमध्ये जास्त दिवस मुक्काम आता ठोकता येणार नाहीये। पाहूया आणखीन कोणते नियम आहेत या नव्या नियमावलीमध्ये। गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत किंवा स्वस्तात उपचार उपलब्ध करून देणारं हॉस्पिटल, अशी वर्षानुवर्ष ओळख असलेलं हे पुण्यातलं ससून हॉस्पिटल। ड्रग्ज माफिया ललित पाटील या प्रकरणानंतर या लौकिकाला बदनामीचा डाग लागला। ललितला पंचतारांकित सोयीसुविधा पुरवल्यामुळे हॉस्पिटल आणि येरवडा जेल प्रशासनासह पुणे पोलिसांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित झाले। त्यानंतर जाग आलेल्या ससूननं आता सावध पावलं उचलायला सुरुवात केली। काही दिवसांपासून कैद्यांचा वॉर्ड शिफ्ट होण्याची चर्चा सुरू असतानाच ससूनने कठोर नियमावली जाहीर केली। ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासनाला शहाणपण आलंय असं म्हणावं लागेल। कारण आता ससून रुग्णालय प्रशासनाच्या वतीने 16 नंबर वॉर्ड मध्ये येणाऱ्या कैद्यांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। या नियमावलीमध्ये या ससून रुग्णालयामध्ये जे कैदी येणार आहेत उपचारासाठी, त्या कैद्यांचा ससून रुग्णालयामध्ये जो अतिरिक्त मुक्काम आहे तो कमी करण्यासाठी ही नियमावली असणार आहे। या नियमावलीतले नियम नेमके काय असणार आहेत हे पाहूया। ससून रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार। रुग्णालय प्रशासनाकडून नव्या कैदी रुग्ण समितीची स्थापना होणार। नवी समिती कैद्यांवरील सुरू असणाऱ्या उपचारांवर लक्ष ठेवणार। समितीमध्ये 7 सदस्यांचा समावेश असणार। प्रत्येक महिन्याला कैदी बोर्डाचा आढावा समिती घेणार। येरवड्यात कैदी असलेला ललित पाटील ससूनमध्ये निवांत पंचतारांकित सोयीसुविधा भोगत जवळच्या हॉटेलात मित्रमैत्रिणींसह एन्जॉय करायचा, शॉपिंगला सुद्धा जायचा। इतकंच नव्हे तर कोट्यावधींची उलाढाल असलेलं ड्रग्जचं साम्राज्य इथूनच तो बिनबोभाट चालवायचा। कोट्यावधींचं ड्रग्ज ससूनच्या गेटवर पकडलं गेलं आणि हे प्रकरण उजेडात आलं होतं। त्यानंतर ललितचं पलायन ते मुंबई पोलिसांनी जेरबंद करण्याचं नाट्य, यात अनेक घडामोडी घडल्या। आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडत राजकारणही तापलं। अनेक जण चौकशीच्या फेऱ्यातही अडकले। ससूननं आता केलेल्या या नव्या नियमावलीमुळं खरंच ते पाप धुतलं जाणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात येतोय। या सगळ्या घटनाक्रमानंतर धुळीस मिळालेली इब्रत पुन्हा कमवण्याचा प्रयत्न ससून आणि येरवडा प्रशासनासह पुणे पोलीस नक्कीच करतायत। नव्या नियमावलीचं काटेकोर पालन झालं तर त्यात यशही येईल आणि चित्रही बदलेल। ललित सारख्या अनेकांचं आयुष्य नासवणाऱ्यांची खातिरदारी करण्याऐवजी गरीब गरजूंना चांगली रुग्णसेवा देण्याचं काम आता करावं लागणार आहे। पुण्याहून भाग्यश्री जाधवसह रशिदी नामदार, पुढारी न्यूज।